लोकमान्य टिळकांच्या शब्दांनी एका साम्राज्याला हादरवलं. ही फक्त एक घोषणा नव्हती, हे स्वातंत्र्याचे वचन होते. पण स्वातंत्र्याचे स्वप्न बऱ्याच लोकांना अशक्य वाटत होते, हास्यास्पद वाटत होते. आणि तरीही 1947 मध्ये ते वचन पूर्ण झाले. हिंदुस्थानाने इंग्रजांच्या गुलामगिरीच्या साखळ्या तोडल्या. आपण भारतीयांनी देश चालवण्याचा हक्क मिळवला. आपले येणारे नशीब स्वतः लिहिण्याचा हक्क मिळवला. पण स्वातंत्र्य हे कधीच शेवटचे ध्येय नव्हते. देशाच्या नात्याने आपण स्वतंत्र आहोत, पण एक नागरिक म्हणून आपल्यापैकी बरेच जण अजूनही बंधनात आहेत. कोणत्याही शासनाच्या नाही, पण आपलीच भीती, आपल्याच अडचणींच्या बंधनामध्ये. आज आपली लढाई वेगळी आहे. आजचे शासक आहेत गरिबी, बेकारी आणि भ्रष्टाचार. खरा प्रश्न असा आहे, आपण खरोखरच आर्थिक स्वातंत्र्य मिळवलं का? आज करोडपती बनणं तसं अशक्य वाटतं. वाढत्या किमती, न संपणारे महिन्याचे हप्ते, नोकरीची भीती, पैसा मिळवणं अशक्यच वाटतं. अगदी तसंच जसं एकेकाळी स्वातंत्र्य मिळवणं वाटत होतं. पण लक्षात ठेवा, लोकमान्य टिळकांचे शब्द, स्वातंत्र्य अशक्य वाटत होतं जोपर्यंत ते मिळालं नव्हतं. आणि आज आर्थिक स्वातंत्र्य अशक्य वाटतं जोपर्यंत तुम्ही त्याचं स्वप्न पाहण्याची हिंमत करत नाही. तुमच्या याच स्वप्नाला साकार करण्यासाठी आम्ही आणलंय. आम्ही एक मार्गदर्शक नाही आहोत फक्त. करोडपतीच्या पाठशाळेला तुमच्या शाळेसारखं समजा. इथे तुम्ही शाळेसारखं एका सुरक्षित वातावरणात सुरुवात करता, शिकता, चुका करता आणि गरज पडल्यास तुम्हाला मदतही मिळते. प्रत्येक पावलाला आम्ही तुमच्या सोबत आहोत. पहिल्या धड्यापासून ते पहिल्या यशापर्यंत प्रत्येक वळणावर आम्ही तुमच्या सोबत आहोत. कारण शाळेत जसं एका रात्रीत ग्रॅज्युएट होत नाही, तुम्ही शिकता, मेहनत करता आणि पुढे जाता. त्यामुळे आत्मविश्वास वाढतो आणि एके दिवशी तुम्हाला कळतं की तुम्ही तुमची ध्येय करण्यासाठी तयार आहात. आणि जसं जसं तुम्ही वाढता, जरा मोठं चित्र बघा. 2047 मध्ये भारत स्वातंत्र्याची 100 वर्ष साजरी करणार. आपलं स्वप्न स्पष्ट आहे. स्वतःच्या पायावर उभा राहणारा भारत, जगात प्रथम क्रमांकाचा भारत. हे ध्येय साध्य करण्याची आपली सर्वात मोठी आशा आहे आपली तरुण पिढी. उत्साही, आयडिया आणि अफाट क्षमता असणारी आपली तरुण पिढी. पण 2047च्या आकांक्षा रिकाम्या खिशाने पूर्ण नाही होत. कारण उद्याच्या यशासाठी आजच्या अडचणींवर मात करावीच लागेल. आणि जेव्हा पैसा प्रत्येक निर्णय ठरवतो, काय शिकायचं, काय करायचं, कशी स्वप्न बघायची, तर आपण खरोखरच स्वतःला स्वतंत्र म्हणू शकतो का? तर खरा प्रश्न हा नाही की हे होऊ शकतं का. इतिहासाने आधीच उत्तर दिलंय. प्रश्न असा आहे की जर पैसा मिळवण्याचा रस्ता नशिबाचा नसून तुम्ही दर महिन्याला उचललेल्या त्या धाडसी पावलांचा असेल तर तुम्ही आमच्या सोबत तुमच्या स्वप्नासाठी पहिलं पाऊल टाकण्याचे धाडस कराल का? कारण स्वप्न पाहण्यासाठी डोळ्यांपेक्षा जास्त धाडसाची गरज असते.